चला तर आम्ही पार्किंग करायला उतरलो, तुळजापूरच्या मंदिरात पोहोचलो. झिमझिम पाऊस पण चालू आहे बरं का. सगळा पाऊसच पाऊस आहे. वटी घेतली. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर चला संध्याकाळचे की नाही 8:30 वाजले होते आम्हाला इथे तुळजापूरमध्ये यायला. आणि आम्ही गाडीच्या खाली उतरलो की इतका पाऊस सुरू झाला की नाही की बघायचं काम नाही. पण मंदिर की नाही 10 मिनिटाच्या अंतरावर होतं आणि की नाही पुन्हा रूम बी करायची होती, भरपूर टाईम लागत होता. त्याच्यामुळे की नाही थोडा पाऊस चालू होता. तसंच आम्ही मंदिर गाठलं. तसं पुन्हा मंदिरामध्ये आलोत ना की पाऊस पण इथं बंद झाला. चला आता आपल्याला जायचं आहे दर्शनाला मंदिरात. आणि जास्त की नाही ह्या वर्षी की नाही पब्लिक तेवढी नव्हती, कारण आता येतील पण सध्या तर नव्हती. त्याच्यामुळे की नाही आम्हाला दर्शनाला पण तेवढं टेन्शन काही वाटलं नाही. तर चला आम्ही इथं उभं टाकतो लाईनमध्ये. आणि की नाही आपल्या आईचं संभूळ की नाही सगळ्या मंदिरानं मस्त तिची गर्जना होत होती. आणि असं की नाही ऐकताच अंगावर असं काटा येऊ लागलं आणि इतकं चांगलं वाटू लागलं. आणि जसं की नाही पाऊस बी चालू होता त्याच्यामुळे गरमी पण भरपूर होऊ लागली. बघू शकतो मंदिर इतकं सुंदर आहे ना, भरपूर छान आहे ना. आमचं कुलदैवतच असल्यामुळे आम्हाला जेव्हाही टाईम भेटला तेव्हा आम्ही येत होतो. नाही ह्या वर्षी तरी 2 टाईम होते. तर बघा किती सुंदर मंदिर आहे की नाही. खणाला आणि पण घरी जसं की हिरवीगार साडी घेऊन आली होती आणि वटीचं सामान पण आणलं होतं आईसाठी. आणि आज की नाही आईचा की नाही शिंगार चालू होता. आम्ही आलो होतो त्याच्यामुळं आईचं जे आहे की नाही ओरिजिनल रूप जे आहे ना, आज त्याचं दर्शन पण झालं. आणि खूप छान असं की नाही मंदिरामध्ये व्यवस्थित दर्शन झालं. जास्त गर्दी नव्हता. लवकर आमचं की नाही 15 ते 20 मिनिटामध्ये दर्शन पण झालं. तर चला तुळजापूरचं दर्शन ते इतकं छान झालं की नाही श्रावण महिन्यामध्ये. आणि कुलदैवत असल्यामुळं की नाही घरात घरूनच सगळं पूजेचं सामान वगैरे मी घेऊन आले होते. तर पूर्ण व्हिडिओ की नाही तुम्हाला कसा वाटला काय नाही नक्की सांगा. चिल्लर आहेत का? हे आहे मंदिरातला बाहेरचा भाग. चौकड आईच्या संभूचं जे आहे की नाही चौकड चालू होतं. जसं की पडद्या वगैरे सगळ्या. आणि पाऊस की नाही नुकताच थांबला होता. त्याच्यामुळे की नाही सगळं फिरून वगैरे छान बघितलं. आम्हाला 1 ते 1.5 घंटा लागला आहे सगळं बघण्यासाठी करण्यासाठी. आणि आता की नाही आपले सण पण सुरूच होणार आहेत. श्रावण महिना तर सुरू झालेलाच आहे. आणि मला थोडीशी खरेदी पण करायची आहे, कारण मंदिराच्या तिथून की नाही नेलेलं. तर हे बघा दर्शन करून आम्ही वर आलो तर इतका मला घाम आला होता की नाही, कारण पायऱ्या भरपूर चढायच्या होत्या. तर चला मंडळी छान असं दर्शन झालं. हे आहे मंदिर आईच्या मंदिरचा बाहेरला भाग आणि खूप छान असं सजवलं होतं. तर चला मी इथं घेतल्यात मस्त बांगड्या वगैरे माझ्यासाठी पण घेतल्यात आणि माझ्या महालक्ष्मीसाठी मी बांगड्या घेतल्यात. कारण की नाही तुळजापूरला ते बांगड्या खूप छान भेटतात. आमच्या तेलंगणामध्ये महाराष्ट्रातल्या बांगड्या भेटत नाहीत. आणि पुन्हा इथून की नाही ऊद वगैरे सगळं घेतला, कारण आता नवरात्री पण पुढीच आहे. आणि आईच्या दारातून घेतलेली वस्तू आईच्याच पूजेला वगैरे छान वाटते. तर चला संध्याकाळी इथं आम्ही केली छानशी रूम. आता आम्ही करतो आराम. भेटूया सकाळी. तर चला येणाऱ्या व्हिडिओमध्ये काय काय आहे ते नक्की बघा. आणि रूम केली आणि पुन्हा मस्त आम्ही की नाही आरामशीर जेवण्यासाठी गेलो तिथं हॉटेलमध्ये. कारण येताना की नाही घरून आणला होता डबा, ते जेवण झालं आमचं. आणि मग संध्याकाळी मस्त इथं जेवण वगैरे करून आम्ही केला आराम. चला भेटते तुम्हाला उद्या सकाळी. आणि उद्या सकाळी कुठं जायचं आहे काय नाही ते पूर्ण व्हिडिओ जे आहे स्किप न करता येणारे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री सर्वांना. बघत संध्याकाळी हाँ हाँ
नाही नाही आदिवासीला काही कसं दुसऱ्याला बी आहे चान्स. सगळ्यालाच आहे ते. 75% मध्ये आपण बी राहतो. सब टाकून घे. बस थोडा थोडा टाका.